बाळूमामांना 3 दिवस 3 रात्र एका खोलीत कोंडून ठेवलं. पावसावर सत्ता गाजवली. सलग 2 नाही 3 वर्ष त्या भागात पावसाचा एक थेंबही नव्हता. जमीन तडकलेली, विहिरी कोरड्या आणि माणसांच्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील ते एक खेडेगाव दुष्काळानं पूर्ण हतबल झालं होतं. अशा वेळी मामा आपल्या बकऱ्यांचा कळप घेऊन त्या भागात आले. पण जिथे चारा नाही, पाणी नाही, तेथे थांबणं अशक्य. मामा परत जाण्याचा विचार करत होते. तेथील लोकांना मामा हे असामान्य सत्पुरुष आहे याची जाणीव होती. मामांना पाहून पुष्कळ लोकांनी गर्दी केली. ते मामांना म्हणाले, तू साधा माणूस नाही, तू परमेश्वर आहे. चारा नाही, पाणी नाही म्हणून परत जातोयस हे तुला बरं दिसतंय का? आता आम्ही काय करावं? आमची वाट कोणती ते सांग. आता कसं जगायचं? मामा एकही शब्द बोलले नाही आणि तेव्हा गावकऱ्यांनी कठोर निर्णय घेतला. पाऊस पडल्याशिवाय मामांना सोडायचं नाही. 3 दिवस 3 रात्र मामांना एका खोलीत कोंडून ठेवले गेले. 4थ्या दिवशी अचानक मामा म्हणाले, मला घराच्या धाब्यावर जायचं, आज पाऊस पडेल. असे म्हटल्यावर लोकांनी मामांना मोकळे केले. मामा घरावर उभे राहिले. अचानक आकाशाकडे हात केले आणि हळूच काहीतरी पुटपुटले. क्षणभर पूर्ण शांतता. आकाश निरभ्र, एकही ढग नाही. लोक एकमेकांकडे पाहू लागली आणि तेवढ्यात शेतीच्यावर एक लहानसा ढग, तो एक काळसर सरळ डोक्यावर आला. पावसाचे थेंब पडू लागले. पाऊस वाढू लागला आणि अचानक मुसळधार पाऊस. संपूर्ण गाव आनंदाने वेडे झाले. पण यात सगळ्यात बाळू मामा कधी निघून गेले कोणाला कळलंच नाही. आणि एक आश्चर्यकारक सत्य, मामा आपल्या संपूर्ण हृदयातील त्या गावाला पुन्हा कधी गेलेच नाही. बाळूमामावर श्रद्धा असेल तर फॉलो करा आणि कमेंट करा. जय बाळूमामा. सबस्क्राईब करा.